भाजपनं एक अनोखा प्रयोग केलाय. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चक्क MIM ला सोबत घेतलंय. खरं तर राजकारणात स्थानिक प्रश्न आणि विकास साध्य करण्यासाठी कधी कधी विचारधारेपेक्षा गणितांना महत्त्व दिले जात आणि याचाच प्रत्यय अकोला जिल्ह्यातल्या अकोट नगरपालिकेत पाहायला मिळतोय. इथं भाजपनं MIM सोबत इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आणि या अनोख्या आघाडीची आता राज्यभरात चर्चा होतीये. अकोट नगरपालिकेत 35 पैकी 33 जागांवर निवडणुका पार पडल्यात आणि सर्वाधिक यश 11 जागा भाजपला मिळाल्यात. भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपदही पटकावलंय. मात्र सभागृहात स्पष्ट बहुमत नसल्यानं शहर विकासाची चक्र थांबू नयेत या उद्देशानं भाजपनं सर्वसमावेशक अकोट विकास मंच आघाडी तयार केली. या आघाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या अकोट विकास मंचात भाजपनंतर सर्वाधिक 5 जागा जिंकणारा MIM हा भाजपचा मित्रपक्ष झालाय. सोबत प्रहारचे 3, ठाकरे गटाचे 2, सोबत शिंदे गटाचा 1, अजित पवार गटाचे 2 सदस्य आणि शरद पवार गटाच्या 2 सदस्यांचा यात समावेश आहे. या सर्व पक्षांना एकत्र आणल्यामुळे सत्ताधारी गटाची सदस्य संख्या 25 वर पोहोचली आहे. या आघाडीची अधिकृत नोंदणी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे आणि भाजपचे आमदार रवी ठाकूर यांची या आघाडीचे गटनेते म्हणून निवड सुद्धा करण्यात आली आहे आणि त्यामुळेच अकोट विकास मंचात सहभागी असलेल्या सगळ्या पक्षांच्या नगरसेवकांना आता गटनेते भाजपचे नेते रवी ठाकूर यांचा म्हणजेच भाजपचा व्हीप पाळावा लागणार आहे आणि यामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता येईल आणि कोणत्याही निर्णयावर सर्वसंमती मिळवणं सोपं होणार आहे. आगामी 13 जानेवारीला होणाऱ्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी आपली ताकद दाखवून देणार आहे. या सर्वसमावेशक आघाडीमुळे अकोट नगरपालिकेत विरोधी पक्षही आक्रमक आहे. यात काँग्रेसचे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 2 सदस्य आता विरोधी बाकावर बसणार आहेत. भाजपनं घेतलेल्या या भूमिकेमुळे सर्वच स्तरातील पक्षांना सत्तेत वाटा मिळालाय. एकीकडे राज्याच्या राजकारणात पक्ष हे एकमेकांसमोर उभे असताना अकोटमध्ये मात्र विकासाच्या मुद्द्यावर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार आणि MIM हे सगळेच वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकाच छताखाली आले आहेत. अंबरनाथमध्ये सुद्धा भाजपनं स्थानिक समीकरण जुळवत काँग्रेस सोबत अशाच प्रकारची हातमिळवणी केली आहे. शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगर परिषदेत एकत्र आल्यानं खळबळ उडाली आहे. खरं तर काँग्रेसमुक्त देश करणार असल्याची घोषणा ही भाजपनं केली आणि मात्र आता या नव्या राजकीय समीकरणानं सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे आणि त्यामुळेच भाजपनं आपल्या तत्वांना मुरड घातल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षानं MIM ला पाठिंबा दिलाय. पुढे मीरा भाईंदरमध्ये म्हणजे फडणवीस OBC भाई भाई आणि आम्हाला ज्ञान देतात. अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे. आता ते हिरवे नाही काय झाले. मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये OBC आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे, निकाह लागलेला आहे त्यांचा. मग आता हिरवे नाही झाले. मी जे म्हणतो ना, दुतोंडी गांडूळ आहे हे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे. यांच्यात काही खरं नाही. नाही, सर्वत्रच मुस्लिम मतांसाठी तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी, तुम्ही काय कर, तुम्ही ते MIMचा थेट पाठिंबा घेताय. MIM आमच्या आसपास पण फिरत नाही, आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही आहोत. दरम्यान हे सगळं घडत असताना राज्याच्या राजकारणात सगळीकडे उलथापालथ पाहायला मिळाली. टीकेचा रोष पाहता, चर्चा पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट ही युती तोडण्याचेच आदेश दिलेत. मी स्पष्ट शब्दात सांगतोय, काँग्रेस आणि MIM सोबत कोणतीही आघाडी चालणार नाही. ही आघाडी तोडावी लागेल आणि जर स्थानिक पातळीवर ही गोष्ट कोणी केली असेल तर ते चुकीचं आहे. हा शिस्तभंग आहे आणि त्याच्यावर कारवाई होणार, हे चालणार नाही. मी आदेश दिले आहेत आणि 100% यावर कारवाई होणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तर भाजपसोबतच्या आघाडीतून बाहेर पडण्याचे आदेश दिलेत अशी माहिती MIMच्या इम्तियाज जलील यांनी सुद्धा दिली आहे. भाजपसोबत बसणार नाही अशी ओवेसींची भूमिका आहे. MIM पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याआधी चर्चा केली पाहिजे होती. राज्यात कोणतीही आघाडी होऊ द्या, भाजपसोबत जायचं नाही, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आणि त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तेसाठी काहीही या भूमिकेनं महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळेच एकूणच आधी युती, आघाडी आणि नंतर टीका होऊ लागल्यावर, चर्चा झाल्यावर घेतलेली माघार, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.